तर पहा मुलांनो, इथे आपण जो आपला 6वं प्रकरण आहे घातांक, याचा अभ्यास आपण केलेला आहे. काही उदाहरणं आपण त्यात समजून घेतलेले आहे. घातांक म्हणजे नेमकं काय हे आपण अभ्यासलेलं आहे. आता आपण त्याचा सराव घेऊन देखील घातांक हे जे प्रकरण आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. तर चला मग मुलांनो, तुम्ही तयार आहात घातांक या पाठाचा सराव करण्यासाठी? चला तर थोडक्यात आपण काय करूया, घातांक या पाठाचा सराव करून घेऊयात. तर पहा मुलांना, आपल्याला काही प्रश्न दिले जातील, त्यांचं आपल्याला काय करायचं आहे तर इथे व्यवस्थित उत्तरे द्यायची आहेत. तर बघा, आपल्याला सांगितलेलं आहे m गुणिले m गुणिले m गुणिले m घातांकित संख्येच्या रूपात आपल्याला हे लिहायचं आहे. पहा मुलांना, आपल्याला इथे काय करायचं आहे, m हे आहे ते काउंट करायचं आहे. तर पहा मुलांना, करा काउंट. 1 2 3 आणि 4. हे m किती वेळा आलेला आहे तर 4 वेळा आलेला आहे, 4 वेळा आलेला आहे. मग आपल्याला इथे काही ऑप्शन दिलेले आहेत. बघा काय ऑप्शन दिलेले आहेत त्याआधी आपल्याला प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे. m गुणिले m गुणिले m गुणिले m घातांकित संख्येच्या रूपात आपल्याला ते लिहायचं आहे. म्हणून m चा 1 घातांक, m चा वर्ग म्हणजे दुसरा घातांक, m चा घन म्हणजे तिसरा घातांक आणि m चा वर्ग m चा चौथा घातांक. तर आपलं उत्तर इथे योग्य काय असणार आहे मुलांनो, सांगा पाहू. अगदी बरोबर, 4 वेळा आलेला आहे. म्हणजे इथे आपलं उत्तर काय असणार आहे, m चा चौथा घात. म्हणून आपलं योग्य उत्तर काय आहे, m चा चौथा घात हे आपलं अगदी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊया. तर पहा मुलांना, जो आपला पुढचा प्रश्न आहे तो काय आहे तर 11चा घन या घातांकित संख्याच्या किमती आपल्याला काढायच्या आहे. काय सांगितलेलं आहे, 11चा घन या घातांकित संख्याच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. 4 आपल्याला इथे बॉक्स दिलेले आहेत. बघा किती आहे, 1331, 1231, 1331 आणि 1121. याचा आपल्याला काय काढायचं आहे, 11चा घन या घातांकित संख्याचा आपल्याला काय काढायच्या आहेत, किमती काढायच्या आहेत. तर पहा मुलांना, आपण किमती कशा काढणार आहोत तर 11चा आपल्याला काय सांगितलेलं आहे, घन सांगितलेलं आहे. म्हणजे 11 ही किंमत जी आहे ते आपल्याला किती वेळा मांडावी लागणार आहे तर 11 ही किंमत आपल्याला गणिती स्वरूपामध्ये आपल्याला गुणाकार पद्धतीमध्ये 3 वेळा मांडावी लागणार आहे. आणि आता आपल्याला ह्या तिन्ही 11चा काय करावं लागणार आहे तर गुणाकार करावा लागणार आहे. तर पहा मुलांना, 11 गुणिले 11 बरोबर 11 एक किती मुलांना, 11 आणि 11 एक 11 आणि 11 आणि 1 किती झालेले आहे तर 12. म्हणजे 11 गुणिले 11चं उत्तर किती येत आहे तर 121 येत आहे. मग 121 हे कशाचं उत्तर आलेलं आहे, ह्या 2 11चं उत्तर आलेलं आहे. पुन्हा गुणिले काय करायचं आहे तर 11 करायचं आहे. तर आपल्याला 121ला पुन्हा 11ने काय करायचं आहे, गुणायचं आहे. मग 11 एक 11, हातच्याला किती आले मुलांना 1, 11 दुने 22 आणि 1 किती 23. हातच्याला किती आले तर 2 आले. 11 एक 11 आणि 2 किती 13. बघा किती आलं 13. म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे तर 1331 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आणि आपल्याला इथे जे 4 पर्याय दिलेले आहे मुलांना त्याच्यामध्ये 1331 आहे का तर बघा 1331 हे आपलं उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे. म्हणजेच इथे 11चा घन या घातांकित संख्येच्या किमती आपण इथे काढलेल्या आहे. ती किंमत काय आहे तर ती आहे 1331 ही ती किंमत आलेली आहे. म्हणून आपण कशावरती क्लिक करणार आहोत तर पहा मुलांना, आपलं योग्य उत्तर काय आलेलं आहे तर 1331 हे आपलं योग्य उत्तर आलेलं आहे. म्हणजेच आपण इथे काय केलेलं आहे, 11चा घन या घातांकित संख्येची आपण किंमत काढलेली आहे. कशी, 11 जे आहे ते आपण किती वेळा गुणलेले आहेत तर ते 3 वेळा त्याचा आपण गुणाकार केलेला आहे आणि आपल्याला त्याचा घन मिळालेला आहे 1131. हा त्याचा काय आहे तर घन आहे. पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, कंसात -5 चा वर्ग या घातांकित संख्याच्या किमती आपल्याला काढायच्या आहे. पुन्हा इथे काय सांगितलेलं आहे पहा मुलांना, तर इथे आपल्याला सांगितलेलं आहे कंसामध्ये -5 चा वर्ग या घातांकित संख्येच्या किमती आपल्याला काढायला सांगितलेल्या आहे. मग कसे करणार पहा मुलांना, 5 गुणिले 5. आता हे किती वेळा आपल्याला गुणायचे आहे
फक्त 2 वेळा आपल्याला गुणायचं आहे. कारण किती सांगितलेलं आहे, 5चा वर्ग सांगितलेला आहे, म्हणजे 5 ही संख्या आपल्याला किती वेळा गुणायची आहे, 2 वेळा गुणायची आहे. मग 5 किती मुलांना, तर 25. 5 किती मुलांना, 25. मग ऑप्शनमध्ये आपल्याला 25 दिसत आहे का, बघा 23, 25, 22 आणि 21, म्हणजे आपल्याला ऑप्शनमध्ये 25 हा नंबर दिसत आहे. मग कंसामध्ये -5चा वर्ग या घातांकित संख्याच्या किमती आपण काढलेल्या आहे, ती किती आहे, तर ती आहे 25. म्हणजेच आपलं उत्तर जे आहे मुलांना ते काय आलेलं आहे, तर 25 हे आलेलं आहे. आणि आपले उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. तर पहा मुलांना, पुढचा प्रश्न जो आहे तो आपल्याला विचारलेला आहे की कंसामध्ये -3चा घन या घातांकित संख्याच्या आपल्याला काय काढायच्या आहे, तर किमती काढून घ्यायच्या आहेत. म्हणजेच काय सांगितलेलं आहे पहा मुलांना इथे, तर इथे आपल्याला ऑप्शन दिलेला आहे 21, 25, 22 आणि -27. काय कुठली किंमत आपल्याला दिलेली आहे की -3चा घन या घातांकित संख्याच्या आपल्याला किमती काढायच्या आहे. म्हणजे -3 जे आहे ते आपल्याला किती वेळा गुणावं लागणार आहे मुलांना, तर ते आपल्याला 3 वेळा गुणावं लागणार आहे. बघा 3 त्रिक किती मुलांना, तर 9 आणि गुणिले किती, तर -3 आणि 9 त्रिक किती मुलांना, तर 9 त्रिक 27. पण वजा का, कारण या एका संख्येला काय बाकी आहे, तर ऋण हे चिन्ह बाकी आहे, म्हणून -27 आपलं काय आलेलं आहे, तर आपली किंमत आलेली आहे. आणि आपल्याला ऑप्शनमध्ये -27 दिसत आहे का, हो बघा 21, 25, 22 आणि -27. मग आपलं राईट आन्सर कुठला आहे, तर -27 हे आपलं योग्य आन्सर आहे. तर पहा मुलांना, -27 हे आपलं जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढे पाहूया. तर पहा मुलांना, जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, रिकाम्या चौकटीत योग्य संख्या भरा. रिकाम्या चौकटीत आपल्याला योग्य संख्या भरायला सांगितलेली आहे. बघा काय आहे, 10चा 5वा घात कंस पूर्ण त्याचा 6वा घात असं सांगितलेलं आहे. मग बघा मुलांना, इथे आपलं जे 10 आहे त्याच्या चौकटीमध्ये काय येणार आहे, तर बघा 30, 10, 20 आणि 40. बघा मुलांना, 5 किती, तर 5 30, म्हणजे आपल्याला ऑप्शनमध्ये काय आहे, 30 हे आहेत. म्हणजे आपलं योग्य आन्सर कुठला आहे मुलांना, तर योग्य आपला आन्सर आहे 30. आणि आपण कशावर क्लिक करणार आहोत, तर 30 वर क्लिक करणार आहोत आणि आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. तर पुढे पहा मुलांना काय आहे, तर रिकाम्या चौकटीत योग्य संख्या आपल्याला भरायची आहे. ती काय दिलेली आहे, तर कंसामध्ये 1चा 5वा घात कंस पूर्ण त्याचा 7वा घात असं सांगितलेलं आहे. मग बरोबर x बरोबर त्याचा कितवा घात, तर इथे 5 7 35 पण दिलेला आहे पहा, आणि 5 देखील दिलेला आहे, 3 देखील आहे आणि 2 देखील आहे. म्हणजे 7तून जर आपण 5 मायनस केले तर 2 उरतात, पण इथे 2 तर नाही आहे, म्हणून 7 5 किती मुलांना, तर 35. म्हणजेच xचा कितवा घात, तर 35वा घात. म्हणजे आपलं उत्तर काय आहे मुलांना, 35 हे आपलं योग्य उत्तर आहे. आणि उत्तर देखील आपलं बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, तर आपला पुढचा प्रश्न आहे, रिकाम्या चौकटीत योग्य संख्या आपल्याला भरायची आहे. ती बघा, कंसामध्ये m चा 4था घात कंस पूर्ण त्याचा 4था घात बरोबर x बरोबर किती. तर काय सांगितलेलं आहे बघा, 4 चौक 16. मग आपलं उत्तर काय येणार आहे, 14, 1, 16 की 8. साहजिकच आहे, आपलं उत्तर काय येणार आहे, तर 4 चौक 16 हे उत्तर आपलं असणार आहे. आणि 16 आपल्याला ऑप्शनमध्ये कुठे दिसत आहे, हे आपल्याला 16 दिसत आहे आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, तर 8 गुणिले 8 गुणिले 8 बरोबर घातांकित संख्येच्या रूपात आपल्याला लिहायचं आहे. साहजिकच आहे, 3 वेळा इथे काय दिलेलं आहे, 8 जे आहे ते गुणाकार पद्धतीमध्ये 3 वेळा आलेलं आहे. म्हणजेच 8चा घन हे उत्तर आपलं काय आहे, इथे येणार आहे. किती मुलांना, 8चा घन. मग ऑप्शनमध्ये बघा, 3चा घन, 3चा
8वा घात, 8चा घन आणि 2चा घन. म्हणजेच इथे आपलं उत्तर जे आहे ते काय येणार आहे, 8चा घन हे उत्तर आपलं येणार आहे. आणि ते उत्तर देखील आपलं कसं आहे मुलांनो, बघा 8चा घन हे उत्तर देखील आपलं बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे मुलांनो, तर आपला पुढचा प्रश्न आहे 2/3 गुणिले 2/3 गुणिले काय येणार आहे बघा, 9 वेळा असल्यास घातांकित संख्येच्या रूपात लिहायचं आहे. आता इथे काय सांगितलेलं आहे की 2/3 हे किती वेळा गुणाकार पद्धतीने याची आपल्याला मांडणी करायची आहे, तर 9 वेळा करायची आहे. म्हणजेच इथे घातांक जो स्वरूप आहे तो कसा येणार आहे मुलांना, 2/3चा घातांक. म्हणजेच हे जे आहे आपलं उत्तर येणार आहे. काय मुलांना, कारण आपल्याला 2/3 हे किती वेळा मांडणी करायची आहे, 9 वेळा करायची आहे. म्हणून 2/3चा जो आपला घातांक आहे तो किती असणार आहे, 9 असणार आहे. आणि तो आपल्याला ऑप्शनमध्ये दिसतो आहे का, बघूया. बघा 2/3 9 त्याचा काय घातांक आलेला आहे, 9 आलेला आहे. आणि दुसरा जो ऑप्शन आहे तो काय आहे, 2/9चा घातांक किती आलेला आहे, 3. 9/3चा वर्ग आणि 2/3चा वर्ग. मग आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांनो, तर साहजिकच 2/3 कंस पूर्ण त्याचा घातांक किती आहे, तर 9 हा आपला योग्य उत्तर आहे. म्हणून आपण त्याच्यावरती काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत आणि आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा मुलांनो, सरावामधील आपला हा शेवटचा प्रश्न आहे आणि हा जो सराव आहे घातांकाचा तुम्ही खूप छान पद्धतीने करत आहात आणि अगदी योग्य उत्तर तुम्ही देत आहात. तर बघा आपला शेवटचा प्रश्न देखील आहे, त्यात देखील आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत आणि आपल्याला इथे सुद्धा योग्य उत्तर द्यायचं आहे. तर पहा मुलांनो, इथे पहिलं जे सांगितलेलं आहे ते काय आहे, तर आपल्याला सांगितलेलं आहे कंसामध्ये -5/7 कंस पूर्ण गुणिले कंसामध्ये -5/7. आता गुणिले 6 वेळा असल्यास घातांकित संख्येच्या रूपात आपल्याला लिहायचं आहे. आता बघा हे जे -5/7 आहे ते आपल्याला किती वेळा लिहायचं आहे, तर ते आपल्याला 6 वेळा लिहायचं आहे. मग साहजिकच आपलं उत्तर किती येणार आहे मुलांना, -5/7चा 6वा घात एवढं आपलं उत्तर येणार आहे. मग आपल्याला ऑप्शनमध्ये ते दिसत आहे का, पहा मुलांना, कंसामध्ये -5/6चा 7वा घात, कंसामध्ये -6/7चा 5वा घात, दुसरा आहे कंसामध्ये -5/6चा 6वा घात आणि कंसामध्ये -5/7चा 6वा घात. तर सांगा पहा मुलांना, आपलं जो योग्य उत्तर आहे ते काय आहे, तर आपलं योग्य उत्तर आहे मुलांनो -5/7चा 6वा घात. म्हणजेच आपलं उत्तर कसं आलेलं आहे, अगदी बरोबर आलेलं आहे. तर पहा मुलांनो, इथे आपण घातांक या प्रकरणाचा काय घेतलेला आहे, थोडक्यामध्ये सराव घेतलेला आहे आणि तुम्ही सगळ्यांनीच या प्रश्नांची अगदी योग्य उत्तरे दिलेली आहे. पहा मुलांना, आपलं जे 6वा प्रकरण होतं घातांक, त्यामध्ये ते जे घातांक प्रकरण आहे ते आपण योग्य पद्धतीने अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव देखील आपण घेतलेला आहे. आता आपण त्याचा थोडक्यात खेळ देखील घेणार आहोत. तर पहा मुलांना, आपले जे खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करणार आहोत, तर घातांक हे प्रकरण अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. तर पहा मुलांना, आपण खेळाला सुरुवात करणार आहोत आणि आपल्या आवडीचा खेळ म्हणजेच आपण आता इथे कार रेसिंगचा खेळ खेळणार आहोत आणि काही प्रश्नांची उत्तरे आपण इथे देणार आहोत. तर पहा मुलांना, आपण इथे एक कार जी आहे ती जर आपण राईट आन्सर दिलं तर कार काय होणार आहे, पुढे पार्क होणार आहे, नाहीतर नाही. मग आपल्याला काय करायचं आहे, योग्य उत्तरे द्यायची आहेत. तर पहा मुलांनो, आपला जो पहिला प्रश्न आहे तो आहे -5/7 गुणिले -5/7 गुणिले 6 वेळा असल्यास घातांकित संख्येच्या रूपात आपल्याला तो लिहायचा आहे. बघा घातांक स्वरूपात आपल्याला सांगितलेलं आहे, मग कसा येईल, किती वेळा लिहायला सांगितलेलं आहे, 6 वेळा लिहायला सांगितलेलं आहे. मग आपले ऑप्शन जे आहेत ते आपले काय आहेत, तर कंसामध्ये -5/6चा 7वा घात, दुसरा आहे कंसामध्ये -6/7चा 5वा घात, कंसामध्ये -5/6चा 6वा घात आणि कंसामध्ये -5/7चा 6वा घात. बघा
आपल्याला किती वेळा लिहायला सांगितलेलं आहे? -5/7. कुठे आहे -5/7? बघा इथे आहे आणि ते 6 वेळा लिहायला सांगितलेलं आहे. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे? कंसामध्ये -5/7 चा 6वा घात हे आपलं योग्य उत्तर आहे. म्हणून आपण कशावर क्लिक करणार आहोत? तर येलो कीवरती आपण क्लिक करणार आहोत. आपले उत्तर कसं आलेलं आहे? अगदी योग्य आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. m गुणिले m गुणिले m गुणिले m म्हणजेच घातांकित संख्येच्या रूपात आपल्याला ते लिहायचं आहे. मग आता 1 2 3 4 4 आहे म्हणजे m चा कितवा घात? तर 4था घात. आणि ऑप्शन बघा, m चा पहिला घात, m चा दुसरा घात, m चा चौथा घात आणि m चा तिसरा घात. मग आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांना? अगदी बरोबर, m चा चौथा घात. आणि तो कुठल्या कलरमध्ये आहे? तर ब्ल्यू कलरमध्ये. आणि आपलं आन्सर देखील योग्य आलेलं आहे. पुढचा आपण प्रश्न घेऊया. बघा कंसामध्ये m चा चौथा घात आणि कंस पूर्णचा चौथा घात बरोबर m रिकाम्या चौकटीत योग्य संख्या आपल्याला भरायची आहे. तर काय होणार आहे मुलांना? 4 चौक 16 म्हणजेच m चा 35वा घात, m चा 16वा घात, m चा तिसरा घात किंवा m चा 8वा घात. सांगा पाहू मुलांना, आपलं योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर, m चा 16वा घात हे आपलं योग्य उत्तर आहे. आणि कलर कुठला आहे? तर ग्रीन आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 10 चा 5वा घात कंस पूर्ण त्याचा 6वा घात म्हणजेच बघा बरोबर 10. तर रिकाम्या चौकटीत योग्य संख्या आपल्याला भरायची आहे. मग आपल्याला इथे ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे आपला 20चा 30वा घात, त्यानंतर 30चा 10वा घात आणि तिसरा आहे 50चा 30वा घात आणि नंतर आहे 10चा 30वा घात. तर सांगा पहा मुलांना, इथे 5चं किती? तर 30 म्हणजेच 10चा आपला काय येणार आहे? तर 30वा घात येणार आहे. आणि ऑप्शनमध्ये आपल्याला कुठे दिसत आहे पहा मुलांना? 10चा 30वा घात. आणि कलर कुठला आहे? तर येलो कलर आहे. म्हणून आपण येलो कलरवर काय करूया? येलो कलरवर आपण टिक करूया आणि पहा आपलं जे उत्तर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे? तर 5वा आपला प्रश्न आहे. कंसामध्ये -5/7 गुणिले कंसामध्ये -5/7 आणि कंस पूर्ण x बरोबर असं 6 वेळा असल्यास घातांकित संख्येच्या रूपात आपल्याला लिहायचं आहे. आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहे पहा. कंसामध्ये -5/6 7, त्यानंतर -6/5 त्याचा 5वा घात आणि मग कंसात -5/6 6वा घात -5/7 6वा घात. तर सांगा पाहू मुलांना, आपल्याला 6 वेळा लिहायचं आहे काय? तर -5/7. मग काय येणार आहे? ऑब्विसली -5/7चा 6वा घात येणार आहे. आणि तो आपल्याला कुठे दिसत आहे? तर या ऑप्शनमध्ये दिसत आहे. आणि कलर कुठला आहे? तर येलो आहे. आपला चौथा जो ऑप्शन आहे तो अगदी राईट आहे. म्हणून आपण येलोवरती क्लिक करूया आणि आपला आन्सर जे आहे ते अगदी राईट आलेलं आहे. पुढचा जो प्रश्न आहे मुलांना तो काय आहे? तर कंसामध्ये -3चा घन या घातांकित संख्येच्या किमती आपल्याला काढायच्या आहे. आणि आपल्याला माहीत आहे की 3चा घन आपल्याला कसं काढायचं आहे? घन म्हणजेच काय मुलांना? तर 3ची 3 वेळा आपल्याला काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. तो आपण करूयात. पहा मुलांना, 3 गुणिले 3 गुणिले 3. आता आपल्याला काय करायचं आहे? तर 3चा घन काढायचा आहे. म्हणून आपण काय करणार आहोत? तर 3 त्रिक किती मुलांना? तर 9 गुणिले हा 3 आपण घेतलेला आहे. आणि 9 त्रिक किती मुलांना? तर 9 त्रिक 27. म्हणजेच आपलं उत्तर इथे काय आलेलं आहे मुलांना? 27 आलेलं आहे. पण ते धन आहे की ऋण आहे? इथे काय दिलेलं आहे पहा मुलांना? वजाचं चिन्ह दिलेलं आहे. म्हणजेच आपलं उत्तर कशामध्ये येणार आहे? -27 मध्ये येणार आहे. आणि दिलेल्या ऑप्शनमध्ये पहा -21 -25 -27 आणि -22 असं आलेलं आहे. मग आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांना? आपण जे काढलेलं आहे इथे -27 हे काय आहे? आपलं योग्य आन्सर आहे. तर पहा मुलांना, आपण त्यावरती काय करायचं आहे? क्लिक करायचं आहे. बघा आपला आन्सर अगदी योग्य आलेला आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. बघा
2/3 गुणिले 2/3 बरोबर हे 9 वेळा असल्यास घातांकित संख्येच्या रूपात आपल्याला हे लिहायचं आहे. मग आपल्याला ऑप्शन बघा काय दिलेला आहे, कंसामध्ये 2/3चा वर्ग, कंसामध्ये 2/3चा 9वा घात आणि कंसामध्ये 2/9चा 3रा घात. त्यानंतर 9/3चा दुसरा घात म्हणजेच त्याचा वर्ग. तर मग आपल्याला इथे 9 सांगितलेलं आहे. किती? 2/3 हे किती वेळा आहे तर 9 वेळा आलेला आहे. म्हणजे इथे आपल्याला 9वा घात 2/3चा काय येणार आहे, 9वा घात येणार आहे. आणि ते उत्तर आपल्याला इथे या ऑप्शनमध्ये दिसत आहे. आणि कलर कुठला आहे मुलांना? ग्रीन आहे. म्हणून ग्रीनवरती आपण काय करूया तर क्लिक करूया आणि आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. पुढचा आपण प्रश्न घेऊया. बघा, m गुणिले m गुणिले m गुणिले m घातांकित संख्येच्या रूपात लिहायचं आहे. आता आपल्याला तर माहीत आहे आपल्याला घातांक स्वरूपाच्या रूपात आपल्याला हे लिहायचं आहे. आणि बघा इथे मोजा 1 2 3 4 किती वेळा आलेला आहे m? 4 वेळा आलेला आहे. म्हणजेच आपल्याला बघा कसं लिहिता येईल, mचा चौथा घात. आपल्याला असं हे जे समीकरण आहे आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल. का आपण mचा चौथा घात लिहिलेला आहे? कारण ते किती वेळा आलेलं आहे? 1 2 3 4 वेळा आलेला आहे गुणाकार पद्धतीमध्ये. म्हणजेच उत्तर आपलं काय येणार आहे तर mचा चौथा घात असं येणार आहे. म्हणून बघा कंसामध्ये आपल्याला इथे ऑप्शन जे आहे ते काय दिलेलं आहे, mचा पहिला घात, mचा वर्ग, mचा चौथा घात आणि mचा घन. पहा आपण जे उत्तर काढलेलं आहे mचा चौथा घात ते कुठे दिसत आहे तर हे आपल्याला निळ्या कलरमध्ये दिसत आहे. म्हणजे आपलं योग्य आन्सर काय आहे मुलांनो तर mचा चौथा घात हे आपलं योग्य आन्सर आहे. आणि कलर कुठला आहे तर ब्ल्यू आहे. म्हणून आपण ब्ल्यूवरती काय करणार आहोत, टिक करणार आहोत आणि आपला आन्सर देखील योग्य आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. xचा 5वा घात कंस पूर्ण 7 आणि बरोबर x. आता रिकाम्या चौकटीमध्ये बघा कुठली संख्या येणार आहे आणि आपल्याला ऑप्शन इथे काय दिलेले आहे बघा, xचा 35वा घात, xचा 5वा घात, xचा घन आणि xचा 8वा घात. तर सांगा पाहू मुलांना आपलं योग्य आन्सर काय असणार आहे. अगदी बरोबर 5 7 किती तर 35. मग xच्या ह्या बॉक्समध्ये किती येणार आहे, xचा 35वा घात. आणि ते आपल्याला ऑप्शनमध्ये कुठे दिसत आहे बघा, पहिलाच आपला जो ऑप्शन आहे तो xचा 35वा घात आपल्याला इथे दिसून येतो. म्हणजेच आपलं योग्य आन्सर काय असणार आहे, xचा 35वा घात. आणि कलर कुठला आहे तर रेड आहे. म्हणून आपण रेडवरती काय करणार आहोत, टिक करणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. बघा 11चा 3रा घात किंवा याला आपण कसं उच्चारायचं आहे की 11चा घन या घातांकित संख्येच्या किमती आपल्याला काढायचं आहे. आता इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे, 11चा घन सांगितलेला आहे आणि या घनाची आपल्याला घातांक किंमत काढायची आहे. मग ती कशी काढायची आहे, 11 आपल्याला किती वेळा लिहायचे आहे, अगदी बरोबर आपल्याला 11 3 वेळा लिहायचे आहे. आपण आता काय करूया तर त्याची घातांकित किंमत काढूया. तर पाहूया मुलांना. बघा 11 हे जे आहे ते आपल्याला किती वेळा लिहायचे आहे तर ते 3 वेळा आपल्याला 11 लिहायचे आहे. का आपण 3 वेळा लिहिलेलं आहे, कारण 11चा घन सांगितलेला आहे. म्हणून आपल्याला आता काय करायचं आहे तर 11 घनची किंमत काढायची आहे. म्हणून सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, 11 गुणिले 11 करायचं आहे. मग बघा 11 गुणिले 11. आता 11 एक 11 आणि 11 एक 11. 11 एक 11 आणि 1 किती झाले तर 12 झाले. मग 121 ह्या दोघांचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. गुणिले पुन्हा किती मुलांना तर 11 आपल्याला किती वेळा करायचा आहे तर 3 वेळा 11चा गुणाकार करायचा आहे. मग आता 121ला आपण कशाने गुणायचं आहे तर 11ने गुणायचं आहे. मग पुन्हा पहा 11 एक 11 आणि 11 दुने 22 आणि 11 दुने 22 आणि 1 किती मुलांना तर 23 आणि हातच्याला किती आलेले आहे 1 आलेला आहे. मग 11 एक 11 आणि 2 किती मुलांना 11 आणि 2 13. तर पहा आपले जे उत्तर आहे ते किती आलेलं आहे
तर 1331 एवढं आपलं उत्तर आलेलं आहे. आणि आपल्याला ऑप्शनमध्ये आपल्याला वाचन करायचं आहे. ऑप्शनचं बघूया. ऑप्शनमध्ये 1331 हे उत्तर आहे का? पहिलं जे ऑप्शन आहे बघा, पहिलंच आहे 1331. दुसरं ऑप्शन आहे 1231. तिसरं ऑप्शन आहे 1332 आणि चौथं आपलं ऑप्शन आहे 1331. मग आपण काढलेलं उत्तर कुठलं होतं? तर 1331 हे आपण उत्तर काढलेलं. म्हणून आपलं योग्य उत्तर काय आहे? तर फर्स्ट जे आहे 1331 हे आपलं योग्य उत्तर आहे. आणि आपण त्यावर काय करणार आहोत? तर क्लिक करणार आहोत. पहा, आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे.